पनवेल परिसरात वाढत्या घरफोड्यांची मालिका अखेर थांबली आहे। सलग चोरी करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे। भिंगारवाडी येथील बियर शॉपमधील चोरीची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे आणि डीसीपी प्रशांत मोहिते यांनी या गुन्ह्याला विशेष प्राधान्य देत तातडीने तपास पथक तयार केले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे आनंद कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तांत्रिक तपास सुरू केला। गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांना 2 संशयितांचा ठसा मिळाला। त्यानंतर पनवेल परिसरात सापळा रचून सुदाम भगवान वाघे वय वर्ष 26 आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी अटक केली। अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींचा घरफोडीतील सहभाग स्पष्ट झाला। तपासादरम्यान आरोपींकडून 2 मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे आणि 29,000 रुपये रोख असा एकूण 65,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यापैकी एक आरोपी अल्पवयीन असून ही दुकली पनवेल तालुका, खालापूर आणि रसायनी पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचेही तपासात उघड झाले आहे। पोलिसांनी या दोघांवर आधी नोंद असलेल्या गुन्ह्याची माहिती काढून संपूर्ण रेकॉर्ड तयार केला आहे। पनवेल व आसपासच्या परिसरात घरफोड्या वाढल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आता कमी होताना दिसत आहे। पोलिसांच्या समन्वयित आणि तांत्रिक तपासातून उघड झालेल्या या कारवाईमुळे चोरट्यांचा खेळ खल्लास झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।